ही आहे हलवा फिश आणि त्याची आज आपण करणार आहोत गावरान पद्धतीची फिश फ्राय. त्यासाठी ही जी हलवा मच्छी आहे ती थोडी त्याला असा एक उग्रच वास असतो तो जाण्यासाठी ह्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं, पाणी घालून हा जो मासा आहे तो व्यवस्थित असं स्वच्छ त्या मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचा, म्हणजे तो उग्रच वास असतो थोडाफार का होईना कमी होतो. धुतलेल्या त्या मच्छीवरती कोकमचं आगळ घालायचं आणि ते लावून 10 मिनिटं ते साईडला मच्छी ठेवून द्यायची. दुसऱ्या बाजूला मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घ्यायची, जिरं घ्यायचं, धणे घ्यायचे थोडेसे, अद्रक, कोथिंबीर आणि लसूण ह्याची पेस्ट करून घ्यायची. आता ह्या वाटलेल्या मसाल्यामध्ये आपल्या घरगुती मसाला, मच्छीचा मसाला आणि मीठ हा सगळा मसाला तयार करून घ्यायचा आणि जी आपली मच्छी आहे त्याला एक एक पीसला हा मसाला लावून घ्यायचा. मसाला लावलेली फिश तयार आहे. आता रवा किंवा तांदळाचं पीठ घ्यायचं. मी इथे रवा घेतलाय. त्यामध्ये एक एक फिशचा तुकडा घेऊन चारी बाजूनी त्यामध्ये घोळून घ्यायचं. बाजूला गॅस पण चालूच आहे. त्याच्यामध्ये तेल पण गरम झालंय आणि त्या तेलामध्ये हे खरपूस असे दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायचे. तयार गरमागरम गावरान पद्धतीची हलवा फिश फ्राय वरून लिंबू किंवा कोथिंबीर टाकायची आणि भाकरीसोबत खायला घ्यायची. रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू. अशाच मच्छीच्या रेसिपी यापुढे येत राहतील. त्या तुम्हाला पाहिजे असतं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.